फॉल्ट, फेमस फॉल्ट आहे वॉर्पेज तपासणे. काय तपासते? वॉर्पेज तपासते. तर आपण डिस्मेंटलिंग मध्ये बघितलं होतं की हेड कॅपेट कव्हर आपण करतो. लास्ट टाइमचा केलेला जॉब होता, तुम्ही केला असेल, केला का नक्की? ओके. आज आपण हेडकडे जाऊया. तर हेडचे मी वरचे जे स्क्रू बोल्ट होते ते सगळे काढून घेतले आणि आता हे हेड क्लीन केलं. मी पहिलं पाण्याच्या टबमध्ये ठेवलं, याला पॅड्स लावले, लॉक केलं याला मी, आणि याला कुठे क्रॅक आहे का हे बघितलं ॲक्च्युली. व हेड कुठे मेजर क्रॅक आहे का? जर मेजर क्रॅक असेल तर त्याला वेल्डिंग वगैरे करून उपयोग नाही, त्याला रिप्लेस करतो आपण. काय करतो? रिप्लेस. आणि नंतर हे ज्या वॉलच्या सीट आहे जनरली याला क्रॅक कशामुळे जातो? तर क्रॅक द्यायची कारण आहेत. आपण जे हेडचे नटबोल्ट टाईट करतो ते कमी जास्त प्रमाणात करतो. कसे करतो आपण? आणि म्हणून टॉर्क रेंजचा जो वापर करावा. मॅन्युफॅक्चरने दिले की सिलेंडर हेड 80 ने करा, अमुक टाटाचं इंजिन 40 ने करा वगैरे, त्याप्रमाणेच आपण करायचे. ओके. आता हेड आपण क्लीन केलं. या क्रॅक्समध्ये काही ते कुठे नाही आहे. हे गाईड सीट आहेत. आता याच्यात एक वॉल आपण आता काढताना बघितलं होतं, तो वॉल दे, हा वॉल प्रॉपरली जात नव्हता. तर त्यावेळेस जर जात नसेल तर हा फ्रीली याला आपण हे करून घेतलं सीटवर. तर याला ऑइलिंग करावं, वॉल सेटिंग करतो आपण, ही जागा क्लीन करायची. आता मुख्यतः भाग काय राहिला बघा. या हेडचा हा जो ब्लॉकवर बसणारा भाग आहे हा सपाट असला पाहिजे. कसा असला पाहिजे? सपाट. पण हा वाकडा तिकडा येतो. जसा आता हात हा दिसतोय बघा, खाली खड्डा इथे. तर हा वॉर्पेज, याला काय म्हणतो मग आपण? वॉर्पेज. आणि वॉर्पेज म्हणजे वाकडेपणा काढण्यासाठी प्रथम मेजरमेंट करताना या पद्धतीने आपण ही स्ट्रेटेजचा वापर करतो. ही स्ट्रेटेज या हेडवरती आपण एकंदरीत 6 ठिकाणी यूज करतो. आता बघा हे ब्लेड इझिली जात आहे. मग मी काय केलं, हे दुसरं टाकलं पण हे जात नाही. हा, हे पण जायला लागलंय. ओके. मग मी या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा इथे वापर करू शकतो. हे जात नाहीये पण इकडे आता हे ब्लेड जायला लागलं बघा. अशा प्रकारे जिथे मला जागा आहे त्या ठिकाणी मी ब्लेड टाकतो. या 6 ठिकाणी 1, 2 आणि 3 पद्धतीने मी चेक केलं. अशाच प्रकारे मी क्रॉसमध्ये या बाजूला ब्लेड गेलं. हे जे जाणारं ब्लेड आहे याचं माप लिहिलं 0.5 mm. याच्यापेक्षा मी जास्त रुंदीचं ब्लेड टाकतो, ते जात नाहीये परंतु 0.5 वर जात आहे. म्हणजे ही जी गॅप आहे, दिसताना गॅप या ठिकाणी 1, 2 आणि या 3 ठिकाणी, या तिन्ही ठिकाणी मी गॅप चेक करतो. कॅव्हिटीमध्ये तपासायचं नाही कारण तिथे मेजरमेंट मिळत नाही आपल्याला. मग किती पॉईंट्स मी चेक केले एकंदरीत? 1, 2, 3, 4, 5 आणि हा इकडचा 6. 6 ठिकाणी मी चेक केलेलं आहे. आणि हे जे ब्लेड गेलं हे मी मॅन्युअलमध्ये तपासलं. त्याच्या मॅन्युअलला की बाबा त्याला कितीदा अलाउड आहे, तर त्याने सांगितलं 0.6 पर्यंत अलाउड आहे. देन इट्स ओके. पण जर माझं फिलर गेज हे 0.10च जात असेल तर याचा अर्थ याला अंडरकट करणं गरजेचं आहे. आणि अंडरकट करताना याची जी टोटल हाईट आहे ही 1 mm पेक्षा स्टँडर्ड कमी होणार नाही, हे लक्षात घ्यायचं. जर याची टोटल हाईट आहे समजा 50 mm, आपण आता चेक करूया. ही हाईट 50 mm आहे आणि जर आपल्याला आपण त्याला 49 mm म्हणजे 1 mm चा कट मारला तर पिस्टन काय होणार आहे, या कंबशन चेंबरला डायरेक्ट धडकणार. काय होणार आहे? पिस्टन डायरेक्ट. आपल्याला माहिती आहे एक उदाहरण, केस बारीक करणं वेगळं आणि कट मारणं वेगळं. 0 कट मारला तर काय होतं, ती स्किन दिसते, मग तो रॉंग आहे. तुम्ही बारीक केस कापा, मिलिटरी कट करा, ओके. कळतो? लाईक दॅट. मग इथे मी वॉर्पेज तपासताना या मॅन्युअल प्रमाणे गेलो आणि जिथे मला 0.6 मिळाले त्याप्रमाणे तिथे अंडरकट केला ग्राइंडरवरती. आणि जर हा ओव्हरच झाला असेल तर मात्र मी